आज आम्ही रामनवमीच्या निमित्ताने उपासाची खिचडी तुम्हाला दाखवणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाणा, त्यानंतर बॉईल आणि चिरून ठेवलेला बटाटा, चिरलेली मिरची, मीठ आणि साखर, शेंगाचं कूट आणि जिरा। साबुदाण्यामध्ये आपण शेंगाचं कूट घालून घेणार आहोत। त्यानंतर साबुदाण्याला मिक्सरमध्ये घालून एकच उलटी आणि सुलटी गिरकी घ्यायची। साबुदाण्यात मीठ आणि साखर घालून घ्यायचं। एका घमेल्यात 2 पळी तेल आणि 1 पळी साजूक तूप घालून घ्यायचं। त्यानंतर त्यात जिरा ऍड करून घ्यायचं। त्यात चिरलेली मिरची आणि बटाटा घालून घ्यायचा। त्यानंतर चवीपुरतं त्यात मीठ घालून घ्यायचं आणि साबुदाण्याला त्यात ऍड करायचं। त्याला छान परतून घ्यायचं आणि वाफ आलं की झाली आपली खिचडी तयार। आता बघूया खिचडी कशी झाली आहे ते। मी दही आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर ही खिचडी खाणार आहे। खूप मऊ आणि खूप मस्त झालेला आहे, मला तर खूप आवडलं। अशाच व्हिडिओसाठी बघत राहा खाऊ खांडे आणि लाईक शेअर सबस्क्राईब टू खाऊ खांडे।